शिवराय मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलोय की जेणेकरून तुमचा जो पण काही प्रॉब्लेम असेल तो एकदम दूर होऊन जाईल मित्रांनो. की आपण आज जो टॉपिक घेऊन आलोय तो म्हणजे प्रोफाईल बिल्डिंग. खूप सारे मुलं एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस करताय मित्रांनो, पण प्रोफाईल बिल्डअप करायची कशी, त्याला सेटअप करायचं कसं हे अजून कोणाला माहित नाही. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलोय हा शेवटपर्यंत बघा, न स्किप करता. तुम्हाला पूर्ण इंस्टाग्रामची प्रोफाईल कशा प्रकारे बिल्डअप करायची, काय मेंटेन करायचे, हायलाइट कसे टाकायचे, बायो कसा टाकायचा, पूर्ण सिरीज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, न स्किप करता. तर तुम्हाला कळेल पूर्ण प्रकारे की आपण इंस्टाग्रामची आयडी प्रोफाईल कशा प्रकारे बिल्डअप करू शकतो एफिलिएट मार्केटिंग मध्ये, की जेणेकरून आपल्यापर्यंत चांगल्या प्रकारे क्वालिटी लीड येऊ शकते आहे ना. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन शेअर करतो, तुम्हाला पूर्ण लाईव्ह दाखवतो की आपण इंस्टाग्रामची आयडी कशा प्रकारे बिल्डअप करू शकतो आणि मी माझी इंस्टाग्रामची आयडी कशा प्रकारे बिल्डअप केली मित्रांनो. ठीक आहे, तर चला मित्रांनो पुढे बघू आपण इंस्टाग्रामची आयडी बिल्डअप कशी करायची माझ्या मोबाईलच्या स्क्रीन मध्ये. ठीक आहे, चला तर मित्रांनो, आपण आता आपली मोबाईलची स्क्रीन शेअर करू आणि आपण बघू की इंस्टाग्रामचा कडून बिल्डअप कसं करायचं आहे. राईट, मी माझ्या इंस्टाग्रामचा कडून ओपन करतो मित्रांनो. त्याचसोबत बघू शकता माझं इंस्टाग्रामचा कडून मी कशा प्रकारे मेंटेन केलंय आणि तुम्हाला कशा प्रकारे मेंटेन करायचं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट, माझं इंस्टाग्रामचा कडून ओपन झाले मित्रांनो. बघू शकता हे माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे. ॲफिलिएट मार्केटिंग मध्ये आपलं अकाउंट बिल्डअप कसं करायचं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, की जेणेकरून आपल्यापर्यंत चांगल्या प्रकारे क्वालिटी लीड येऊ शकते ना. तर तुम्ही माझं इंस्टाग्रामचा कडून बघू शकता मित्रांनो त्या ठिकाणी, आहे की नाही. राईट, फर्स्ट ऑफ ऑल आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंट मध्ये आपल्याला काय काय चेंजिंग करायचे बघू शकता मित्रांनो. तुम्ही जर तुमचं नवीन अकाउंट आहे, राईट, तर नवीन अकाउंट आहे तुम्हाला 0 पासून म्हणजे 0 पासून तुम्हाला स्टार्टअप करावं लागेल त्या ठिकाणी, आहे की नाही. राईट, जर तुमचं ऑलरेडी अकाउंट आहे मित्रांनो तर त्या जुन्या अकाउंटवरच काम करा त्या ठिकाणी. ठीक आहे, कारण की त्यामध्ये तुम्हाला मेहनत कमी आणि त्यासोबत तुम्हाला त्या ठिकाणी थोडं स्ट्रगल कमी करावं लागतं पहिली गोष्ट म्हणजे, कारण की तुमचं अकाउंट ऑलरेडी सेटअप असतं त्या ठिकाणी, आहे की नाही. राईट, आता आपण इंस्टाग्रामच्या आयडी मध्ये आपण काय काय चेंजेस करू शकतो बघू शकता मित्रांनो. फर्स्ट ऑफ ऑल तुमचा म्हटला म्हणजे डीपी. राईट, डीपी तुम्हाला चेंज करायचा त्या ठिकाणी. ठीक आहे, जर तुमचा डीपी तुमचा स्वतःचा असला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, राईट, तुम्ही माझा डीपी बघू शकता मित्रांनो, एकदम प्रोफेशनली त्या ठिकाणी, आहे की. राईट, माझा डीपी सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम प्रोफेशनली माझा डीपी. डीपी जर तुमचा प्रोफेशनल असला पाहिजे मित्रांनो, म्हणजे त्यामध्ये तुमचा फेस एकदम चांगल्या प्रकारे रिव्हील झाला पाहिजे त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट. 2 नंबर येतो मित्रांनो तुमचं इंस्टाग्रामच्या युजर नेमचं नाव. राईट, म्हणजे तुमच्या आयडीचं नाव काय ते पण आपल्याला एकदम त्याकडे पण आपल्याला एकदम लक्ष द्यायचं मित्रांनो. एकदम सिंपली टाकायचं जेणेकरून कोणी सर्च केलं तर ते लगेच आलं पाहिजे, म्हणजे प्रोफेशनली. सपोज तुमचं नाव अमोल आहे तर अमोल त्या ठिकाणी पुढे ॲट मध्ये एक देऊ शकता किंवा 1 2 3 टाकू शकता. सिंपल मित्रांनो, की जेणेकरून तुमचं अकाउंट लवकर त्या ठिकाणी सर्च बार मध्ये आलं पाहिजे त्या ठिकाणी ना. तर सिंपल युजर नेम पण तुम्हाला टाकायचे त्या ठिकाणी. तुम्हाला डीपी पण चांगल्या प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर इंस्टाग्रामचा बायो म्हटला म्हणजे तर यामध्ये आपली पूर्ण हिस्ट्री माहिती पडते मित्रांनो. आणि बायो आपला एकदम चांगल्या प्रकारे असला पाहिजे. तर बघू शकता तुम्ही माझा बायो मित्रांनो, तुम्ही सेम माझ्यासारखा बायो पण टाकू शकता, पण त्यामध्ये थोडं चेंजिंग करा जेणेकरून कॉफी नाही वाटलं पाहिजे त्या ठिकाणी, आहे की नाही. राईट, बघू शकता जय जिजाऊ जय शिरवळ डिजिटल बिझनेस ओनर. राईट, त्यानंतर हेल्पिंग टू पीपल ऑनलाईन मनी. राईट, आहे ना. तर मित्रांनो सेम असं पण तुम्ही त्या ठिकाणी बायो टाकू शकता जर तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करता आहे तर, आहे ना. राईट, त्यानंतर मित्रांनो नंतरचा जो टॉपिक होतो तो म्हटला म्हणजे आपली इंस्टाग्रामचे हायलाइट. इंस्टाग्रामचे हायलाइट तर आपले खूप मेन आहे मित्रांनो, कारण की त्यामध्ये आपण पूर्ण लाईव्ह प्रूफ, लेगॅलिटी प्रूफ त्या ठिकाणी टाकू शकतो, आहे ना. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही यामध्ये आपली इंस्टाग्रामचे हायलाइट कशा प्रकारे मेंटेन करायचे आहे ना. तर बघू शकता मी चांगल्या प्रकारे हायलाइट मेंटेन करायचे, तुम्हाला पण अशा प्रकारे हायलाइट मेंटेन करायचे जेणेकरून समोरचा व्यक्ती जर तुमच्या आयडी मध्ये येतोय तर त्या मुलाला काही ना काही वाटलं पाहिजे मित्रांनो, की तू तुझ्या इंस्टाग्रामच्या आयडी मध्ये किंवा स्वतःच्या लाईव्ह मध्ये काही ना काही नवीन करतोय. तर बघू शकता 1 नंबर जर तुम्हाला हायलाइट त्या ठिकाणी मेंटेन करायचे तर पहिली जे हायलाइट आहे ते लेगॅलिटी लावा मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे, बघू शकता माझ्या इंस्टाग्रामच्या हायलाइट मध्ये आहे या ठिकाणी लेगॅलिटी हायलाइट पण तुम्ही लावू शकता मित्रांनो, ज्या पण प्लॅटफॉर्मवर तुम्ही काम करताय त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट. सपोज तुम्ही स्किल इन्स्पायर मध्ये काम करताय मित्रांनो, तर स्किल इन्स्पायरचे जे पण सर्टिफिकेट या ठिकाणी आहे जसे की उत्तम सर्टिफिकेट, जीएसटी सर्टिफिकेट, असे टोटल सर्टिफिकेट असते मित्रांनो, तर ते आपल्याला लेगॅलिटी मध्ये लावायचे जेणेकरून आपण समोरच्या लीडला पूर्ण प्रकारे ट्रस्ट देऊन त्या ठिकाणी आपला लेगॅलिटी बिझनेस आहे म्हणजे लीगल बिझनेस आहे आपण त्याला दाखवू शकतो त्या ठिकाणी ना. त्यानंतर ऍक्शन टेकर की बिझनेस मध्ये कोण कोण चांगल्या प्रकारे ऍक्शन घेते मित्रांनो आणि कोण स्टार्टअप करते बिझनेस, तर त्यांची हायलाइट तुम्ही या ठिकाणी लावू शकता. त्यानंतर सेल फोन. राईट, आता मित्रांनो मी माझ्या ह्याच बिझनेस मधून चांगल्या प्रकारे
प्रकारे अर्निंग करून माझा त्या ठिकाणी आयफोन घेतलेला आहे स्वतःच्या हिंमतीवर, आणि त्यासोबत ती माझी एक हायलाइट तयार झाली. जर तुम्ही पण आपल्या बिझनेस मधून चांगल्या प्रकारे कमवताय त्या ठिकाणी, तर तुम्ही सुद्धा इथं हायलाइट तुम्ही लावू शकता त्या ठिकाणी, है ना, राईट. त्यानंतर टीम ग्रोथ मित्रांनो, तर तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय त्या ठिकाणी, जर तुमची टीम चांगल्या प्रकारे वाटते तर तुम्ही टीम अर्निंगचे सुद्धा त्या ठिकाणी किंवा टीम ग्रोथचे सुद्धा हायलाइट तुम्ही लावू शकता त्या ठिकाणी, ना. त्यानंतर टेस्टिमोनियल, की बिझनेस मध्ये आपण चांगल्या प्रकारे इन्कम कमवतोय आणि कोणत्या व्यक्तीने चांगल्या प्रकारे इन्कम कमवले तुमच्या टीम मध्ये किंवा तुमच्या मित्राने, जवळच्या व्यक्तीने जर तो चांगल्या प्रकारे फीडबॅक देतो तर तो टेस्टिमोनियल मध्ये तुम्ही टाकू शकता, है ना. नंतर फीडबॅक, राईट मित्रांनो, जर तुमचा स्टुडंट जर चांगल्या प्रकारे इन्कम करतो, जर त्यांनी एका दिवसामध्ये एका आठवड्यामध्ये जर 10,000 रुपये जर कमवले, तर तो तुम्हाला चांगल्या प्रकारे फीडबॅक देऊ शकतो. त्याचा स्क्रीनशॉट बनवून तुम्ही या हायलाइट मध्ये तुम्ही टाकू शकता मित्रांनो, है ना. बँक प्रूफ मित्रांनो, आपण ज्या पण प्लॅटफॉर्म मध्ये काम करतो, खूप साऱ्या मुलांना वाटतं की बिझनेस रिअल आहे किंवा नाही, असं आहे ना, तर त्यांना बँक प्रूफ दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की जर आपण बँक प्रूफ दाखवतो मित्रांनो त्यांना त्या ठिकाणी, तर त्यांना लगेच पूर्ण प्रकारे ट्रस्ट पण येऊ शकतो ना. तर बँक प्रूफची हायलाइट तर कन्फर्म बनवायची मित्रांनो, नाही की नाही. त्याचनंतर वन डे इन्कम, तुम्ही दिवसामधून किती कमवताय मित्रांनो, त्यामध्ये पण तुम्ही एक तुमची हायलाइट लावू शकता. प्रत्येक दिवसामध्ये किती कमवता ते असे प्रत्येक लावायचे. तुम्हाला जे वाटते की माझं हे हायलाइट मध्ये आलं पाहिजे त्या ठिकाणी, वन डे इन्कम 4,000, 5,000, 10,000 किती पण असो, ते इन्कम माझ्या हायलाइट मध्ये आलं पाहिजे, तर तुम्ही हायलाइट मध्ये पण लावू शकता वन डे इन्कम मित्रांनो, है ना. त्याचनंतर ट्रेनिंग, तुम्हाला पण माहिती आहे आपल्या बिझनेस मध्ये ट्रेनिंग म्हटलं म्हणजे तर रेग्युलर बेस जर होत असते मित्रांनो, तर त्याच नंतर ट्रेनिंग मध्ये सुद्धा तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग करून ट्रेनिंगच्या हायलाइट मध्ये पण तुम्ही लावू शकता मित्रांनो, ना. त्यानंतर तुम्ही पण इथं बघू शकता मित्रांनो, खूप साऱ्या हायलाइट आहे त्या ठिकाणी. ऍक्शन टेकर 1 लाख, माय अर्निंग पण तुम्ही या ठिकाणी लावू शकता. माय टीम, जे तुमची टीम असेल मित्रांनो त्यांची अर्निंग सुद्धा तुम्ही या ठिकाणी लावू शकता, राईट. जर तुम्ही 50,000 1 लाख कमवलं असेल त्याची सुद्धा तुम्ही हायलाइट लावू शकता. मेंटरशिप, पर्सनल मेंटरशिप मित्रांनो, जर तुमची टीम चांगल्या प्रकारे बिल्डअप असेल त्या ठिकाणी, तुमच्या पर्सनल टीमची त्या ठिकाणी जर तुम्ही मीटिंग वगैरे घेता त्या ठिकाणी, तर त्यांची स्क्रीन रेकॉर्ड करून तुम्ही मेंटरशिप मध्ये लावू शकता, है ना, राईट. त्यानंतर वर ट्रिप वगैरे तुम्ही जाता त्याची पण तुम्ही हायलाइट लावू शकता, है ना. तर मित्रांनो हायलाइट लावायचं कसं ते तर तुम्हाला पूर्ण प्रकारे समजलं असेल, है ना. आता त्यानंतर पोस्ट कशा प्रकारे करायची, रील कशा प्रकारे बनवायची त्या ठिकाणी हे पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, ठीक आहे. आता बघू शकता मित्रांनो, ही माझी इंस्टाग्रामची आयडी आहे. आता मी रील कशा प्रकारे बनवले त्या ठिकाणी ते पण तुम्हाला दाखवतो पहिली गोष्ट म्हणजे, है ना. मित्रांनो बघू शकता माझा जो पहिला जो रील आहे तुम्हाला प्ले करून सुद्धा मी दाखवतो त्या ठिकाणी, है ना, राईट. बघू शकता मित्रांनो, हा माझा रील आहे त्या ठिकाणी. हा रील मी कशा प्रकारे एडिट केलाय, कॉप्शन कशा प्रकारे टाकले त्या ठिकाणी, आणि माझी एका दिवसाची इन्कम त्या ठिकाणी मी कशा प्रकारे शेअर केली, कशा प्रकारे मी रीलवर टाकली तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, ना. कारण की याच्यामध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रूफ समोरच्या व्यक्तीला दाखवता मित्रांनो, तुमच्या आयडी मध्ये मुलगा खिचून म्हणजे तुमच्या आयडी मधून तो जाणारच नाही त्या ठिकाणी, ठीक आहे. कारण की त्याला काही ना काही नवीन वाटतं तुमच्या आयडी मध्ये, ना. जर तुम्ही अशा प्रकारे तुमची आयडी बिल्डअप करता मित्रांनो, तुमच्या आयडीला एकदम चांगल्या प्रकारे ग्रोथ येऊ शकतो त्या ठिकाणी, नाही, राईट. हा झाला फर्स्ट रील मित्रांनो. सेकंड रील पण बघू शकता तुम्ही याच प्रकारे त्या ठिकाणी, की 2024 मध्ये जर तुम्हाला घरी बसून पैसे कमवायचे असेल त्या ठिकाणी, तर हा रील पूर्ण बघा आणि डीएम मध्ये शेअर करा, म्हणजे तुमची इंस्टाग्रामची एंगेज पण चांगल्या प्रकारे वाढू शकते मित्रांनो, आहे ना. त्याचनंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी माझी एका दिवसाची इन्कम मी कशा प्रकारे दाखवतो या ठिकाणी, तुम्ही अशा प्रकारे पण दाखवू शकता. जर तुम्हाला तुमची अर्निंग होत नाहीये तर कॉन्टेंट बनायचे कसे ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, ठीक आहे, राईट. मी बॅक जातो मित्रांनो, मी पण त्या ठिकाणी माझी म्हणजे तुमची जर अर्निंग झाली नाही त्या ठिकाणी तर कॉन्टेंट कशा प्रकारे बनवायचे ते पण तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. आता तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, मी फक्त चालण्याचा रील बनवला त्या ठिकाणी, ठीक आहे. मी फक्त चालण्याचा रील बनवला मित्रांनो, आणि चालण्याच्या रील मध्ये मी कॉन्टेंट म्हणजे कॅप्शन टाकले त्या ठिकाणी, ठीक आहे, की जेणेकरून याच्यामधून चांगल्या प्रकारे लीड माझ्यापर्यंत येऊ शकते त्या ठिकाणी, आहे की नाही, राईट. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी रील बनवू शकता. तुमची इंस्टाग्रामची आयडी तुम्ही पूर्ण प्रकारे बिल्डअप करू शकता. जर पैसा कसा कमवायचा आहे मित्रांनो, तर आपल्याला मेहनत तर घ्यावंच लागेल ना पहिली गोष्ट म्हणजे, ना. कारण की पैसा जो आपल्याला जर कमवायचा आहे त्या ठिकाणी तर तो चालून येत पहिली गोष्ट म्हणजे, ना. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मी कशा प्रकारे माझी आयडी बिल्डअप केली त्या ठिकाणी, आहे ना. जर तुम्हाला पण त्या ठिकाणी अशा प्रकारे आयडी बिल्डअप करायची मित्रांनो, तर सेम कॅप्शनला तुम्ही फक्त लक्षात ठेवा तुमची आयडी एकदम पूर्ण प्रकारे बिल्डअप होऊन जाईल त्या ठिकाणी, ना, राईट. फक्त आयडीवर फोकस करा मित्रांनो, लीड तुमच्यापर्यंत चालत येईल त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. इंस्टाग्रामची आयडी जर तुमची चांगल्या प्रकारे बिल्डअप आहे मित्रांनो, तर सेल क्लोज व्हायला टाइम लागत नाही त्या ठिकाणी, ठीक आहे. इंस्टाग्रामची आयडी पूर्ण प्रकारे बिल्डअप करा, आणि आयडी बिल्डअप करायची कशी ते तुम्हाला पूर्ण प्रकारे मी सांगितलं त्या ठिकाणी, आहे की नाही. तर अशा प्रकारे आपल्याला आपली इंस्टाग्रामची आयडी बिल्डअप करायची मित्रांनो, जेणेकरून जो कोणी नवीन व्यक्ती आपल्या आयडी मध्ये येतोय तो आपल्या आयडी मधून बाहेर गेला नाही पाहिजे त्या ठिकाणी, ना. तर अशा प्रकारे आपली इंस्टाग्रामची आयडी बिल्डअप करायची मित्रांनो. हायलाइट, बायो, डीपी, युजर नेम
रील पोस्ट अशा प्रकारे मेंटेन करायचं मित्रांनो, जेणेकरून तुमची आयडी एकदम प्रोफेशनल होईल त्या ठिकाणी ना. आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये हे पण तुम्हाला सांगेल की प्रोफेशनल अकाउंट बनवायचं कसं त्या ठिकाणी, की नाही. तोपर्यंत इंस्टाग्रामची आयडी बिल्डअप करायची कशी हे तर तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या ठिकाणी की आपली इंस्टाग्रामची प्रोफाईल बिल्डअप करायची कशी, तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन ऑल करून घ्या मित्रांनो, जेणेकरून पुढचं जे बिझनेसबद्दल जे नोटिफिकेशन असेल त्या ठिकाणी ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि न्यू अपडेट पण तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल त्या ठिकाणी ना. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन ऑल करा त्या ठिकाणी. ठीक आहे, बाकी थँक्यू सो मच.